उद्या बघा 30 एप्रिल गुरुवार आहे. श्री नृसिंह जयंती आहे. आता नृसिंह जयंती आपल्याला का साजरी करायची, तर बघा या दिवशी आपण काही सेवा केल्यामुळे, हा दिवस आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरी केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी निघून जातात आणि चांगले दिवस येतात. कारण का, यामागे एक कथा पण आहे. तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐका, मग तुम्हाला कळेल की या दिवसाचं किती महत्त्व आहे. तर बघा, उद्या श्री नृसिंह जयंती आहे, म्हणजेच भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराचा जन्मदिवस आहे. हा दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशीला आपण साजरी करत असतो. तर सगळ्यात पहिले यामागे एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. अगदी छोटीशी कथा आहे. राजा हिरण्यकश्यप हा अत्यंत शक्तिशाली आणि खूप क्रूर असा असुर होता. त्याने स्वतःला देव आणि मानव दोघांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलं होतं. आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा जो होता भक्त प्रल्हाद, हा भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. मग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विष्णूंची पूजा करण्यासाठी मनाई केली होती, परंतु प्रल्हाद आपल्या भक्तीवर ठाम राहिला. प्रल्हादांच्या भक्तीची आणि हिरण्यकश्यपूच्या अत्याचाराची जाणीव झाल्यावर भगवान विष्णूने नृसिंहांचा अवतार घेतला. आणि हा अवतार अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या स्वरूपामध्ये होता. आणि नृसिंह अवताराने हिरण्यकश्यपूचा वध केला. या अवताराने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन संध्याकाळच्या वेळेमध्ये त्याच्या छातीमध्ये नखे मारून त्यांचा वध केला. म्हणून भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराचा जन्मदिवस म्हणून आपण उद्याचा दिवस नृसिंह जयंती म्हणून साजरी करत असतो. बघा, तुम्ही नृसिंहांचा फोटो पण जर बघितला तर त्यांच्या मांडीवर असुर म्हणजे तो राक्षस होता हिरण्यकश्यप, आणि त्यांची छाती फाडताना असा आपण फोटो बघितलेला आहे. तर त्यामागची ही कथा आहे. आता कथा काय ऐकली पाहिजे, तर बघा, कथा ऐकल्यामुळे मग आपल्याला त्या दिवसाचं महत्त्व कळत असतं. आता या दिवशी काय करायचं आहे, तर या दिवशी नृसिंहाचा फोटो मूर्ती आपण देवघरामध्ये नाही पूजत. तर तुमच्या इथे जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकतात, किंवा भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवताराची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात. तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची फोटो असेल, मूर्ती असेल, त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे. अगदी साखरेचा, पंचामृताचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. यानंतर बघा, नृसिंह जयंतीच्या निमित्ताने बरेचसे लोक उपवास करत असतात आणि नृसिंहांची प्रार्थना करत असतात. तर नृसिंहांची आरतीसुद्धा आहे, ती पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. तीसुद्धा तुम्हाला सकाळी जमल्यास सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, शक्यतो संध्याकाळी म्हटलेलं अतिउत्तम. यानंतर बघा, या दिवसाचं अजून महत्त्व काय आहे, की नृसिंह जयंती का साजरी करावी. वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरी करत असतो. विजय हा दिवस दर्शवत असतो. या दिवशी बघा, बरेचसे भक्त स्वतः उपवास करत असतात. जसं आपण इतर वेळेस उपवास करतो, सकाळपासून उपवास धरून आपल्याला संध्याकाळी देवांना नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा असतो. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा दिवस जो आहे साजरी करू शकतात. भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवताराची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात. आता या दिवशी सेवा कुठली करायची, बघा, ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगते, हे एक तर तुम्ही यूट्यूबवर तुम्ही लावू शकतात, कारण हे सगळे स्तोत्रमंत्र आपण रोज नाही म्हणत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पाठ नसतात. तर बघा, या दिवशी भगवान विष्णूंची सेवा, भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे, स्तोत्र विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकतात. यानंतर श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही गुगलला जरी टाकलं लक्ष्मी नृसिंह स्तोत्र तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला मी खाली आरती देते, नृसिंहांची आरती आहे, तर ती तुम्हाला म्हणायची आहे. अगदी छोटीशी आरती आहे. आता बघा, या सेवा केल्यामुळे आपल्याला फळ काय मिळतं. बघा, या दिवशी अशा सेवा केल्यामुळे आणि अशी पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही कळत नकळतपणे आपल्याकडून पाप झाले असतील, चुका झाल्या असतील, तर त्या नष्ट होतात, संकटसुद्धा दूर होतात. तर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि फार आपल्याला या दिवशी काही करायचं नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्तोत्रमंत्र ऐकायचे आहे, भगवान विष्णूंच्या अवताराची तुम्हाला पूजा करायची आहे. नाही काही, आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतो, तर देवघरामध्ये तुम्ही सगळ्या देवांना धूप, दीप ओवाळून, अगरबत्ती ओवाळून तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. आणि या दिवशी उपासना केल्यामुळे आपलं मनोबल वाढतं, आत्मविश्वास वाढतो. मनामध्ये काही नकारात्मक विचार येत असतील, सतत आपल्या घरामध्ये पण कोणाच्या नकारात्मक विचार येत असतील, तर त्यांना या दिवशी सेवा करायला सांगा. यामुळे नकारात्मक विचार जे आहे ते दूर होतात आणि कुठेतरी आपण चांगल्या मार्गाला लागतो. तर बघा, अशा अगदी सोप्या पद्धतीने उद्याचा दिवस आपल्याला साजरी करायचा आहे. उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण बघा, नृसिंह हे भगवान विष्णूंचाच एक अवतार होते. आणि आपल्याला माहिती आहे की जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. आणि माता लक्ष्मी म्हणजे बघा, फक्त पैसा असं नाही आहे, आपलं शरीर हे सुद्धा आपलं एक महत्त्वाचं धन आहे. कारण ते जर व्यवस्थित राहिलं तरच आपण पैसा कमवू शकू आणि इतर गोष्टींचा लाभ घेऊ शकू. म्हणून न चुकता न विसरता उद्याच्या या सोप्या सेवा करा, की जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट, दुःख, पाप जे आहे ते नष्ट होतील आणि भरभरून सुख आपल्याला मिळेल.
तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल, आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.